जय शिवराय. मी सचिन घडिवकर. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आज होळी असा तर आम्ही सगळे गावाक असो तर आमच्या इकडे म्हणजे गावाक कशा पद्धतीने होळी साजरी करतात ते तुमका आज मी दाखवतले. म्हणजे होळीसाठी जो नैवेद्य लागता आणि जो काय गोड पदार्थ बनवतात तर त्याची खास करून रेसिपी मी तुमका ह्या व्हिडिओमध्ये दाखवतले. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि सगळ्यांका होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हे बघा, इकडे आई तयारी करता आणि थोड्या वेळानं काकी पण आमची येत. नानी बोलतो आम्ही तिका, ती पण येतली या मदतीक. आता ह्या आदान ठेवल्या ना तर या कशासाठी यापुढे तुमका व्हिडिओमध्ये कळाल. आणि जो काय आमच्याकडे स्पेशल गोड पदार्थ असता, स्पेशालिटी आमच्या कोकणात खास करून, तर तो पण तुमका आता कळत पुढे व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी या पाणी आणि इकडे जेवण होता. इकडे कुकर जास्त हे झालो, ओव्हरफ्लो झालो. आणि हा पीठ, तो पदार्थ खास करून तांदळापासून बनवला जातो, तांदळाच्या पिठापासून बनवला जातो. आणि इकडे जेवणाचा आणि अजून काय असतात त्याच्यासाठी या वाटा. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुमका दाखवते. हे बघा, ह्याका शेवगो बोलतात. तर ह्यो भरपूर जुनो आमच्या आजोबांच्या कारकिर्दीचो हा. तर त्यांनी तेव्हा घेतलेला आणि विकत आजोबांनी. तर ह्यो तो शेवगो खूप जड असा ह्यो खूप. पितळ ना, पितळ, पूर्ण पितळ आहे, जुन्यातली पितळ असाही. तर ह्यो शेवगो, एका शेवगो बोलतात. तर ह्याच्यातून आपण शेवगे काढणार आहोत. शेवगे इकडे नानी इल्या आणि आमची वहिनी इल्या. शेवगे घालतात. प्रोसिजर चालू केलेली आहे शेवगे बनवची. काय वेळ आलो का डाऊल सारखं नानी, या काय बनवतो तू? शेवगे. आपल्या आता शेवगे बनवणार आणि शेवगे म्हणजे होळी जवळ नैवेद्य आमच्या होळीत दाखवतात, होळीजवळ दाखवतात. आणि हो खास स्पेशल असतं आमच्या कोकणात ह्या होळीच्या दिवसात. शेवगे म्हणतात एका. स्टार्ट झालेली आहे प्रोसिजर. तर त्याच्यासाठी या पीठ तांदळाचा आता भागवून घेतात आधी नानी. आपण हात दिला ना बाबा. ललिता पीठ नाही, नंदा काढता बरा. हो, घातलंय मीठ घातलंय. बाहेर जात होता ना गो. आता या पीठ भागवून झालेला असा. तर आता याचे गोळे बनवतले गरम पाण्यात सोडतले. बाबा व्यवस्थित येऊन जरी एवढा किती घेतला पाणी हात दुखत लयच ना कचकची म्हणजे पीठ भागवला, पीठ भागवलं नानी आणि वहिनी. आणि आता हे असे करतली नानी आणि त्याच्यात पाण्यात गरम पाण्यात उकाडले काय काढणार नानीच सांगतो सगळं काय. आणि इकडे दोन वहिनी लिहत मत ती. मी पण बसते बाबा. बसा तू बसा, तू आई पण बसली मग ती. लय दाट दिला मागता मला वाईट झाडा म्हणून.
तशीच करतात. मी माझे पोटाचा मुलं तर नुसती डाळी घेतो. पहिल्याच काय करते गंज चालून आम्ही अशी करा मग बरे पडतात ना. थोडीच राहा. सॉफ्ट. करतात ना चकलीच्या ते बघ वाद वाजत काय खातलं भांडण करून चकल्याच्या त्याला सांगू थोडं थोडं याला थोडाच आपला करतात. हे गोळे गरम असतानाच करूचे लागतात ना आणि हो गरम थंड झाल्यावर नाही करायचे. कारण काय तर पीठ चांगला ह्या झाला म्हणजे गोळे ते चांगले शिजले जातात. आणि पाणी जास्त काढू काय काढताच लागतात. ये आता तसंच काय गोळो पडतो खाली. बघता बघता सगळ्या पिठाचे गोळे बनून झाले आहेत. एवढाच पीठ ठेवला आता. म्हणजे पूर्ण पिठाचे गोळे करून झाले. जा पीठ भागवलेला नाही होता. तर आता ह्या किती मिनिटं ठेवतो आणि या ठेवचं लागतं आता 10-15 मिनिटं लागते. 10-15 उकळी म्हणजे उकळ येऊ गई आतनं उकळलो ना हा. एक पण 10 मिनिटं ते आतमध्ये ते शिजले असं समजायचं आणि ते म्हणजे जेमतेम 10-15 मिनिटं असत भाजलेला चांगला ना चांगली लय टाइम आग लागतो. पेटलेली असत. आणि या केळीचा सॉप असा तर याचा तुमका पुढे समजतं याचा काय उपयोग आहे तो कशासाठी आणलो तो समजतो. पुरीचा ना पुरीचा ही हा इथे एक होती असं होतो. नाही होती नाही चाळ खाली लागते. लावले ते तेल लावून पर बाईने इकडे तांदळाचे गोळे उकाडतात आणि चेक करता एक एक काढून बाहेर अजून 5-10 मिनिटं लागतील. वासाकडे इकडे वहिनी शेवगो सर्व्हिस करून घेतल्या ना व्यवस्थित. नाही नाही आई नाही एवढा तर हिसून कापू काय होता एवढा किती आहे ना कापायची आणि टमाटा काही लहान लहान घालू काही मग कसे उकडतात बरे पटकन कारण फुगतात ना ते आणि दाखव व्हिडिओ पण दाखवतो. आईने केला नाही बघा ते आईचे पराक्रम. मी काय नाही गेले.
काय घे बघू या आधी बघ ना सगळे आई नाही, होता. शिजलेत म्हणतात आणि एक ट्राय मारतो. बघलंय तास टाकून जाते आधी म्हणतात मी आधी जाते एक बघ टाकून जायचं वय टाकते हे बघ अगदी केली आता ते अर्धे अर्धे नको टाकू एकदम तुकडे येतील ना. नाही ते जाईल बरोबर तसं काय नाही द्यायचे गावकऱ्यांची मिसळ हरी ओम तुला आधी म्हणून सर दर असं काय आई मोठन 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 आहे. हा मोठन ते काम करतोय. झाला 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 बस जा. ती तेवढी अर्धी अर्धीच येत तरी हाताने कट काढायची नाही इला गो तर मग पीठ नाही ना. हो या अकडे ग नाही तसे वाटतं दाडा ना नाही या कसा तुका दिसता वाटतं इकडे क्वालिटी चेकिंग चालू आहे. कडे होतात हे पीठ काढून हे कर नाही काढले टाकतात आता परत घेतलं घातलं हा तसं घातलं बचली ती काय काढते तुला माझ्या आमच्या वय येते तो बरोबर काढून घेतो हो तुम्ही कोंबडी राहतो दार लावा. दरवाजा बंद करायचा तू कळस आणून देता का बघ बघ टाक बरोबर होय होय हा गेलो बरोबर नानी शेवगो किती वर्ष जुनं आगी? आजी आजी आज्यांपासून तो म्हणजे विचार करा सुनानी वापरल्याने आणि आता नाथ सुना वापरतात. नाचणे वापरतात आता हे सगळे गोळे त्याचे असे शेवगे काढून घेतले आहेत आणि वहिनी आणि आई पण असा मत्ती तर सगळे काढून झाल्यानंतर तुमका दाखवत आता बाकी किती याच्यापासून शेवे तयार झालेत ते. आता मी आमच्या गावहोळीच्या इथं येईल आहे चव्हाट्याकडे आणि तुमका दाखवते असा. आणि ही होळी असा रात्री 3 वाजले आमच्या सगळ्या गावातल्या लोकांका आणि तेव्हा खय ही नेमात होळी गेली आणि होळी पण खूप मोठी होती तर खूप मोठा त्रास पण झालो पण ठीक आहे त्यांनी सहन केले नाही तेवढा गावातल्या लोकांनी. खावचा काम नाही हा होळी उभ्या करायचा आणूचा मेन म्हणजे आणूचा लय त्रास केल्याने मी काल मिस केलं या सगळा पण ऐकले जे त्रास त्यांचे त्रास मीन्स त्यांना झालेले प्रॉब्लेम किंवा हे होळी आणताना वगैरे ते खतरनाक होते त्यांचे अनुभव. हे बघा अशा पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातात मोठ्या कष्टात. हे बघा शेवी हे असे असतात आमच्या कोकणात
होळीक काढतात आणि इतर वेळी पण काढतात, पण खास करून होळीक काढतात अशी शेवी. आणि याच्याबरोबर रस असता, तर त्याची पण प्रोसिजर दाखवते मी तुमका, कारण काय आईन ऑलरेडी बनवून झालो रस. आणि तिकडे वहिनी पण असे शेवे काढणार आहेत त्यांका सुद्धा. तर थंय बघूया आता रस थंय पण बनवलो जातलो, तर थंय आपण त्या रसाचा व्हिडिओ काढूचा प्रयत्न करूया आपण थंय. तर इकडे बघूया आईन रस बनवलाय ना तो काय ते बनवून ठेवलंय. हां हे बघा हे आता रस. तिकडे त्याच्यात काय काय टाकलं? त्याच्यात जिरा, वेलची, हं. गूळ, हळद ओके आणि खोबरं किसून. खोबरा हां, तर त्याचं रस आपण ना त्या आणि गुळ असतो ना. गुळ हां देवाला नैवेद्य द्यायचा होता ना, म्हणून लवकर घाई घाई हां, घाई केलं घाई. अशी त्याच्यासाठी. हे बघा हे रस तर त्या शेव्यांवर बुडून खायचो आपण. नंतर दाखवते तुमका ते कसं का खाताना. आता बनवून ठेवलेलं हे आहे. बघा रस. आणि हा आम्ही वाडीत वगैरे देणार ना, हा. आपल्या शेजाऱ्यांका त्याच्या वगैरे शेजारी ना देणार. आपल्या त्या लोकांचा पण आम्हाला काल आणलेला, त्या लोकांनी काल बनवला, मग आता आम्ही असं आहे देणार ते. त्यांना. म्हणजे या होळीमधले आमचे सण असतात असे असतात. हा. हा खास करून होळीलाच आमचा सण मोठा हा, ह्याचाच बनवतो आम्ही. इकडे पण आमच्या मोठ्या वहिनी शेवे काढून झाले आहेत. मोठी वहिनी आणि लहान वहिनी दोघांनी पण त्यांनी पण काढलेले शेवे, ते तुम्ही बघू शकता. आता मी गाव होळी तिथे असं आहे म्हणजे चव्हाट्याकडे, आणि आमचं ते ग्रामदैवत पण असा. तर सगळे गावातील मंडळी जमली आहेत थंय, आणि पप्पा आणि नाता दादा पूजा करून घेतात गाव होळीची, आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रम मग सुरू होईल. तर अशा पद्धतीने आमच्या इथे साजरा केला होता होळीचा सण. सगळेजण गावातले एकत्र येऊन, आणि धुळवड तशी पुढे 5-6 दिवसांनी होतं या. तर त्याचा व्हिडिओ पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया काढूचो. तर आता हे गाराणी वगैरे घातली जातात, आणि गाराणी घातल्यानंतर मग प्रत्येकाचं हातभेटीचं नारळ दिलं जातं होळीच्या समोर, आणि नंतर होळीची भेट घेतली जाता. अशा पद्धत आणि असलेल्या संपूर्ण गावाची रखवालीची राठीची रखवाली सगळ्यांची असलेल्याची रखवाली आणि पुढे पार पाडून बाबा समाज प्रकाश पाळवे यांनी पण या ठिकाणी बाबा त्या मामा गणेश ना गणेश त्या ठिकाणी सगळ्यांचे रखवालीचे नारळ फोडले जातात होळीच्या समोर, आणि त्यातून जे नारळ जमतात त्याची खिरापत बनवली जातात. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. बाबा त्या ठिकाणी वावर होता बहिणी पण त्या ठिकाणी हॉस्पिटलला गूगल लावून फोटो टाकणार. एक खर्च तरी काढले ना त्यावेळी. जे सकाळी आई, नानी आणि 2 वहिनींनी जे शेवे बनवले आणि सकाळी, तर ते आता आम्ही खातो. तर आज होळीचा दिवस हा, तर खास करून आमच्या कोकणात शेवे बनवले जातात. तर आता तुमका दाखवत आहे कशा पद्धतीने ते शेवे मिक्स केले जातात आणि खाल्ले जातात. दादा इकडे पिचो शेवे खाता बघा. आईन पण आणल्या माझ्यासाठी शेवे. शेवेच बघा शेवेच आज शेवेच खाऊची आहेत, कारण काय आज स्पेशल शेव्यांचा माना जो रस हा पापड बी काय नाही जो सकाळी खोबरा, गूळ आणि काय वापरलाय वेलची, हळद, ह्याचं तर सगळं मिश्रण हा. आणि आता ह्याच्यावर आम्ही बघतो. आई भरपूर झाले शेवे. कमी कर काढून ठेव. तू गावे घे. मी खातो. खास आमच्या कोकणातलो पदार्थ होळीच्या निमित्त काही काही ठिकाणी पुरणपोळे करतात, तर आमच्या इकडे शेवये. आगे का एवढे नको, कारण झाल्यानंतर घेते. भात घे सचिन. एवढं बसला सर. बस हा बस. भात आणू. हां हे बघा हे असे रस घ्यायचो आणि असं फिरवायचं.
तर तुमका ह्यो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जेव केव्हा.